अपुऱ्या माहितीच्या आधारे निलेश लंके यांनी व्हिडिओ ट्विट केला। निलेश लंके यांच्या ट्विटनंतर अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी तिथे गेला होता असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर असल्याचं म्हणत निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्विट केला होता। यावर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। टीव्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले CAPFचे जवान आणि तिथले आमचे ड्युटी ऑफिसर जे आहेत त्यांनी लक्षात आणून दिलं आणि इलेक्शन कमिशनमार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे व्हेंडर आहेत त्याला रितसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे। त्या माणसांनी तिथं CAPFच्या डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन 8:20 काल गेला तो आणि रिपेअर करून 5 मिनिटात तो बाहेर आला। ही वस्तुस्थिती आहे। ते चुकीचं आहे। ते मी म्हणून तर म्हटलं की अपुऱ्या माहितीवरती केलेलं आहे ते चुकीचं आहे।